अहिल्यानगर येथील श्रीरामपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील गाजलेल्या जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। सेंट लूक रुग्णालयाच्या ओपीडी गेट समोरच अंधाधुंद गोळीबार करत हल्लेखोरांनी बंटी जहागीरदार यांचा जीव घेतला। या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। बुधवारी दुपारी साधारण 3:05 सुमारास सेंट लूक रुग्णालयाच्या ओपीडी गेट समोर ही घटना घडली आहे। असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार हे त्यांच्या मित्र अमीन हाजी यांच्यासोबत दुचाकीवरून अंत्यविधीहून परतत होते। त्याचवेळी हल्लेखोर दुचाकीवरून कब्रस्तानच्या दिशेने येत ओपीडी गेट जवळ दबा धरून बसले होते। बंटी जहागीरदार ओपीडी गेट जवळ पोहोचताच हल्लेखोरांनी पिस्तुलातून सलग 6 ते 7 राऊंड फायर केले। प्राथमिक माहितीनुसार बंटी यांच्या छातीत, पोटात आणि मांड्यांमध्ये किमान 5 गोळ्या लागल्या। हल्ला इतका अचानक होता की काही क्षणातच परिसरात एकच खळबळ उडाली। गोळीबारानंतर बंटी जहागीरदार यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान बंटी जहागीरदार यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। या घटनेत त्यांचे मित्र अमीन हाजी ही गोळी लागून जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती पसरताच साखर कामगार रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमला। संतापलेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली। संवेदनशील मानल्या जाणाऱ्या वार्ड क्रमांक 2 मध्ये सर्व व्यवहार सध्या बंद ठेवण्यात आले आहे आणि परिसरात शुकशुकाट पसरला आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। परिसरात राज्य राखीव दलाची तुकडी देखील दाखल करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। काल श्रीरामपूर शहरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हाती घेतली। घटनेची गंभीरता लक्षात घेता जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली। या नाकाबंदीत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। यात रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगरे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। या दोन्ही आरोपींना कोपरगाव हद्दीतून पोलिसांनी ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणात आरोपींची पार्श्वभूमी आणि हत्येचा उद्देश याबाबत अधिक तपास पोलीस सुरू करत आहेत।